थोड्या जाणांक अजूनही भ्रम आसा. थोडे जाण खंयच्या भ्रमात वावुरता म्हाका खबर ना. म्हणजे कोणी कोणाक आपूण करून दिता म्हणून सांगता. हो चुकीचो समज आसा. इट इज अ टोटली ट्रान्सपरंट प्रोसेस वीच इज फॉलोड बाय द गव्हर्नमेंट. आणि ह्या हातूंत चुकोवन सुद्धा खंयच्या टिचरांनी किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसांतल्या मनशान जर हातूंत अशा पद्दतीचो घोळ घालपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार ही विल गो बिहायंड द बार. केन्नाच आयज पर्यंत खंयसरूच नाशिल्लो. वी स्टँड नंबर 1 इन द कंट्री म्हणपाक काय हरकत ना. एक बरो कंप्लिटली प्रोसेस हो ट्रान्सपरंट पद्दतीन जाला. म्हणजे गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे आमी पळयता की सुरवात केल्या पासून म्हणजे बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीची तेजेर चर्चा जाली. वेगवेगळ्या पद्धतीची स्टेटीक सगळ्या मिडिया पासून ते यूथ हाज्या मदीं हो एक क्युरियोसिटीचो विशय आशिल्लो. पण खंयसरूच न वता म्हणजे अंडर द गायडन्स ऑफ द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी देशात पुराय ट्रान्सपरन्सी रिक्रुटमेंट प्रोसेस ह्या हातूंतल्यान येवपाक जाय म्हणून गोवा स्टाफ सिलेक्शन ह्या प्रोसेसांतल्यान आयलो. म्हणजे कदाचित तुम्ही हांगा ऑफर लेटर घेवपाक आयल्या पण म्हाजे कडेन सकाळी घरा कडेन 30 ते 40 जाणां म्हाज्या घरा कडेन आयिल्लीं. कित्या खातीर आयिल्लीं तें सांगता तुमकां. आमकां एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ना म्हणून आमकां डायरेक्टर जिंगलेन घेवंक ना. हांवें ती तेजी चुकी न्हू. ती प्रोसेसातूच आसा. ऑलमोस्ट जर 2 वर्सां कोणाक एक्सपिरियन्स ना तेन्ना आमी जेन्ना एडवर्टायजमेंट केलें त्या एडवर्टायजमेंटात क्लियर कट आशिल्लें देर इज अ 2 years एक्सपिरियन्स वीच इज अ कंपल्सरी. आणि त्या प्रोसेसा प्रमाणे तो आसत किंवा सेक्रेटरी एड्युकेशन फुडें वतलो. हांवूय खंयच तितून त्या प्रोसेसांत एंटरटेन करूंक शकना. तुमकां मार्क कितले पडले हे आमी कोणी कोणाक सांगपाची गरज ना. किंवा तुमकां मार्क कितले पडले हे सगळ्यात पयलीं तुमकांच कळ्ळ्या की आपल्याक मार्क कितले पयलीं कळ्ळ्या काय ना. सीबीटी घेतली तेन्ना कळ्ळ्या काय ना. की आज देशभरातल्यान वेगवेगळ्या विशयाच्या बरोबर एक झेन्झी आणि झेन अल्फाचो विशय सगळ्या जाणांक आयकूंक येता. पुराय देशात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी रोजगार मेळावे घेवपा खातीर सुरवात केली. ह्या रोजगार मेळाव्यांतल्यान आतापर्यंत 10 लाख लोकांक तांच्यांनी वेगवेगळ्या ट्रान्सपरंट पद्दतीन ऑफर लेटर्स दिवपाचें काम केलां. आणि नुकतेंच आमी जर पळयता आसत जाल्यार खरें म्हणजे युथाच्या खातीर ही आशिल्ली खूप व्हडली गजाल की मोठ्या प्रमाणात अश्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्या हातूंतल्यान तांकां मेळटा. आमी पळयता की आतांच लोकसभेत इट इज अन पब्लीक एक्झामिनेशन अमेंडमेंट बिल 2026 हे पास जालें. कित्याक वेगवेगळे कडेन पेपर लीक ह्यो गजाली ज्यो आसा त्यो दिसून आयल्यो. मागीर त्यो नीट आसूनी झारखंड आसूनी किंवा आनी खंयसर आसूनी. पण हाजेर स्ट्रिक्टली कायदो करपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या सरकारात ह्यान फुडें चुकोवन सुद्धा खंयच्या टिचरांनी किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसांतल्या मनशान जर हातूंत अशा पद्दतीचो घोळ घालपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार ही विल गो बिहायंड द बार फॉर द लायफ इम्प्रिजनमेंट. लक्षात दवरात. तो कायमचो आयुष्यभराचो जेलींतल्या बंदखणीत उरूंक शकता. इतकी व्हडली ख्यास्त एखाद्याक अशा पद्दतीच्या इंटरफिरन्स करपी मनशा खातीर केल्ली आसा. आणि म्हणून तर म्हणजे हे सगळें करता आसतना हे टायम बाउंड आणि फास्ट ट्रॅक पद्दतीन आमचो प्रोसेस हांव म्हज्या स्टाफ सिलेक्शन्स हाजेर पुराय इतको ट्रान्सपरंट आणि खूप बऱ्या पद्दतीन म्हणजे कोणी कोणाक कितेंय सांगूं. थोड्या जाणांक अजूनही भ्रम आसा. थोडे जाण खंयच्या भ्रमात वावुरता म्हाका खबर ना. म्हणजे कोणी कोणाक आपूण करून दिता म्हणून सांगता. हो चुकीचो समज आसा. इट इज अ टोटली ट्रान्सपरंट प्रोसेस वीच इज फॉलोड बाय द गव्हर्नमेंट. आणि ह्या हातूंतल्यान हांव म्हज्या स्टाफ सिलेक्शन प्रोसेस आणि ह्या कंप्लीट प्रोसेसान इन्वॉल्व आसपी सगळ्या अधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. तांच्या खातीर एकदा ताळयो वाजोवपाची गरज आसा. इतक्या बऱ्या पद्दतीचो प्रोसेस हो केन्नाच आयज पर्यंत खंयसरूच नाशिल्लो. वी स्टँड नंबर 1 इन द कंट्री म्हणपाक काय हरकत ना. एक बरो ट्रान्सपरंट प्रोसेस आमी सातत्यात केला. ताका लागूनच आमी पळयता की गव्हर्नमेंट इज कमिटेड टू द क्वालिटी एड्युकेशन.